नमस्कार मित्रांनो, विण दोघांतलीही तुटेना या मालिकेच्या आजच्या एपिसोडचा सविस्तर रिव्ह्यू आणि सलग रिव्ह्यू खालीलप्रमाणे बघायला भेटेल तुम्हाला. तर आजच्या भागात आपल्याला बघायला भेटतं की अर्पिता खूप घाबरलेली आहे. ती रडत रडत तिच्या मम्माकडे जाते आणि सांगते की दादा म्हणतोय मी जे वागले तो गुन्हा आहे आणि तो मला जेलमध्ये टाकणार आहे. मला जेलमध्ये नाही जायचं मम्मा, मला खूप भीती वाटते. अर्पिताचे हे रडणं ऐकून मल्लिका प्रसंगावधान रोखून लगेच तिची बाजू घेते आणि तिला सुनावते की मूर्ख कुठली, स्वतःचेच गाऱ्हाणे गात बसली आहेस. देवीसारख्या सासूवर हात उचललास, माफी मागायची सोडून स्वतःच रडत बसली आहेस. यानंतर मल्लिका समरकडे धावत जाते आणि त्याच्यासमोर पदर पसरून विनवणी करते की समर ऐक ना प्लीज, तिला जेलमध्ये नको टाकू ना. समर जेव्हा विचारतो की काय बोलतेस काकू, तेव्हा मल्लिका बोलते की अरे तिचं नको, पण तिच्या बाळाचा विचार कर ना. तिने जीव द्यायचा प्रयत्न केला होता आणि कसं होणार, तिच्या बाळाचं काय होणार. मल्लिकाचा हा सगळा गयावया आणि ढोंगेपणा चाललेला पाहून स्वानंदीला तिचं नाटक पूर्णपणे कळत असतं. मल्लिकाला आजीही बोलते की अगं तू आई आहेस ना. पण आजी ठामपणे सांगते, किती वेळा सांगायचं ग तिला, हे शेवटचं वॉर्निंग दिली होती ना. पण प्रत्येक वेळेस वॉर्निंगच द्यायची का. आता पिंट्या जे करेल ते करेल. तेव्हा समोर मल्लिकाला सांगतो की काकू तू रडणं आधी बंद कर, आपण यात काहीच करू शकत नाही. तिने जे केलं त्याबद्दल समोरच्या लोकांनी जर तक्रार करायची ठरवली आणि सासूला मारल्याचा व्हिडिओ दाखवून कायदेशीर कारवाई केली तर आपण काहीच करू शकणार नाही. इकडे दुसऱ्या बाजूला स्वानंदीचे बाबा मंदाकिनीला शांत बसायला बोलतात की मंदा, तुला जे सांगितले तेवढं कर, शांत बस. पण मंदाकिनी चिडून बोलते की काय शांत बसायचं, माझं एकच म्हणणं आहे की भिशीच्या बायका येणार आहेत आणि मला इथे आदिरा हवी आहे. त्यांनी माझी सून कशी आहे ते दाखवायची आहे. यावर आदिरा लगेच उत्तर देते की आई मला हे जमणार नाही. स्वानंदीचे बाबा मध्ये बोलणार तेवढ्यात आदिरा त्यांना थांबवते. बोलते की बाबा तुम्ही मध्ये बोलू नका. तुमची इच्छा आहे ना की मी इथे थांबावं, काहीतरी करावं, तर मी स्नॅक्स आणि लंचही बाहेरून ऑर्डर करते ना. आदिराचं हे ऐकून मंदाकिनी आणखी भडकते आणि बोलते की नाही नाही, मुळीच नाही. का गं, तुमच्या या पैशावाल्यांच्या पोरींचं असंच असतं ना, ऑर्डर करा आणि विषय संपवा. पण भिशीच्या कोणत्या बायका येणार आहेत, तुला भिशीचा अर्थ तरी कळतो का. बायकांच्या हातात 4 पैसे यावेत, ते पैसे त्यांना जपून ठेवावेत, स्वतःसाठी खर्च करावेत आणि घराच्या अडचणींच्या वेळी त्या पैशांचा उपयोग व्हावा म्हणून भिशी लावतात. आणि तू तर काय बाहेरून जेवण ऑर्डर करून हे उदाहरण ठेवणार आहेस. यावर आदिरा सांगते की हे मला जमणार नाही. माझ्या बहिणीला माझी गरज आहे आणि मलासुद्धा तिची. आम्ही तिला बाहेर घेऊन जाणार आहोत. मंदाकिनी टोमणा मारत बोलते की अच्छा, बहिणीच्या क्रायसिसच्या मागे तिला बाहेर घेऊन जायचं आहे. तेवढ्यात बाहेरून भिशीच्या बायका येतात आणि बोलतात की मंदाकिनी आदिराला बोलते की बायकांना बोलते की या आणि आदिराला बोलते की आदिरा पाणी आण गं. पण आदिरा गप्प उभी राहते. हे पाहून एक बाई विचारते की सुनेशी भांडण झाले का, आम्ही चुकीच्या वेळेवर आलो का. आदिरा काही बोलणार तेवढ्यात रोहन तिला थांबवतो आणि किचनमध्ये मदत करायला घेऊन जातो. रोहन पाणी घेऊन येतो तेव्हा मंदाकिनी सारव करत बोलते की हा आमचा रोहन, मीच त्याला सांगितलंय आदिराला बायकोला मदत करायची. तेवढ्यात रोहनचे बाबा ॲप्रन घालून बोलतात की चल आदिरा. इकडे मंदाकिनी सुशची फोनवर पटकन बोलते मी येते म्हणून आणि सुशला विचारते का काय गं, काय झालं, त्या अर्पिताचं काय नाटक चाललंय. सुश सांगते की जिजूंनी अर्पिता ताईच्या अशी स्लॅप वाजवली. अर्पिता ताईच सगळ्या सासरच्यांचा छळ करायच्या. तिने सासूचा हात पिरगळला आणि ते पुरावे दाखवत होते. हे ऐकून मंदाकिनी खुश होते. दुसऱ्या बाजूला रोहन चहा घेऊन येतो आणि आदिरा बाबांचे आभार मानते की तुमच्यामुळे एवढं सगळं झालं. तेवढ्यात मंदाकिनी किचनमध्ये येते आणि बोलत असते की ताजी बातमी ताजी, आणि आदिराला सांगते की तुझ्या बहिणीने बघ सासू सासऱ्यांचा छळ केला आहे आणि सासूला मारहाण केली. हे ऐकून सगळे शॉक होतात. इकडे समर घरात आशिषची आई समरला बोलते की समर साहेब जाऊ द्या, अर्पिता चुकली आहे पण ती आमच्या घरची सून आहे, तिला पोलिसात देणे योग्य वाटत नाही. समरच्या डोळ्यात पाणी येतं. तो अर्पिताला बोलतो की बघितलंस अगं, यांनी तुला मोठ्या मनाने माफ केले. आशिषही बोलतो की आम्ही माफ करतो अर्पिताला. पण अर्पिता आशिषकडे रागाने बघत असते. आजी तिला सुनावते की नजर खाली कर, लाज नाही वाटत तुला, एवढं वागूनही तशी बोलते, त्यांच्याकडे बघते. समर ठामपणे सांगतो की त्या लोकांनी माफ केलंय पण मी तुला माफ केलं नाही आहे. मल्लिका मध्यस्थी करायचा प्रयत्न करते पण समर ऐकत नाही. तो अर्पिताला हुकूम सोडतो की पायावर डोकं ठेवून सासू सासऱ्यांची माफी मागायची. अर्पिता रागाने बोलते की मी नाही मागणार. समर भडकतो आणि
आणि विचारतो की कुठून येतं गं तुझ्या तेवढा आडमोठेपणा. इकडे मंदाकिनी सांगत असते की सासूचा हात बिरघळला हिच्या बहिणीने. स्वानंदीचे बाबा विचारतात की तुला कोणी सांगितलं. मंदाकिनी बोलते की सूशने. आणि स्वानंदीचा सूशने सांगितलं. पण तुमचा नाही ना विश्वास बसणार. पण तुम्हाला माहिती का तुमच्या लेकीने स्वानंदीनेच हा पर्दाच फाश केला आहे. ती आदिराला बोलते की हे बघ तुझ्या बहिणीसारखं माझ्याकडे वागलीस बघ माझ्याशी गाठ आहे. बायका आदिराच्या बहिणीचं लगेच बोलू लागतात. आदिरा चिडून सांगते की माइंड युअर लँग्वेज. मी चिडले तर कोणाला मला हँडल करता येणार नाही म्हणून. तिकडे अर्पिता रडत समरकडे जाते आणि बोलते की दादा तू तुझ्या बहिणीला जेलमध्ये टाकणार आहेस. समर बोलतो की बाकी काही सांगायचं नाही आहे. मी 5 म्हणेल तोवर सासू सासऱ्यांच्या पायावर डोके ठेवून माफी मागायची आणि सुरुवात तुझ्या सासूबाईंपासून करायची. अर्पिता एक्सप्लेनेशन द्यायला लागते पण समर एक 2 असं करत करत 5 आकडे मोजतो आणि बोलतो की टाईम संपला आहे तुझा. समर स्वतः फोन घेऊन पोलिसांना फोन लावायला लागतो. तेव्हा अर्पिता घाबरून बोलते की थांब मी मागते माफी. ती जीवावर आल्यासारखी सासूचे पाय धरायला जाते. तेवढ्यात तिची सासू तिला उठवते आणि बोलते की नको बाळा. आशिषची आई सांगते की समर सर तिने चूक मान्य केली. आता आम्हाला वाटतं की आमची सून आणि आमची नात आमच्याकडे परत यावी आणि संसार सुखाने व्हावा त्यांचा. समर अर्पिताला दाखवून देतो की बघितलंस अगं किती मोठ्या मनाने माफ करता येते तुला. समर हात जोडून सर्वांची माफी मागून रडत असतो आणि बोलतो की मला खरंच माफ करा. आशिष बोलतो की नाही समर दादा तुम्ही माफी नका मागू. मला फक्त माझी बायको आणि माझी मुलगी सोबत हवी. समर अर्पिताला ऑर्डर देतो की बॅग भरायची आणि सासरी जायचं. आशिषचे वडील बोलतात की समर साहेब तुम्ही कशाला हात जोडतायत. स्वानंदी घरी आल्या आणि त्यांनीच आमची वाचा फोडली. समर गॅरंटी घेतो की ती पुन्हा असं नाही वागणार. स्वानंदी सगळ्यांसाठी चहाला थांबवायला सांगते आणि बोलते की मी लगेच चहा करते. आता केव्हाचं आपण बोलत होतो तेव्हा समर तिला अडवतो आणि बोलतो की स्वानंदी मॅडम तुम्ही नाही जायचं चहा करायला. तेव्हा स्वानंदी बोलते की अहो पण असं का म्हणतायत सगळ्यांसाठी चहा ठेवते ना मी. बसून बोलूया आपण केव्हाचे उभे होतो म्हणून. तेव्हा समर बोलतो की चहा होईलच हो पण तो तुम्ही नाही करायचा. यांची सून ठेवेल. आणि कोणत्याही स्टाफची मदत घ्यायची नाही अर्पिता आणि गुपचूप चहा ठेवायचा आहे आणि तोही सगळ्यांना मानाने द्यायचा आहे. तेव्हा मल्लिका थोडी शांत होते आणि बोलते की समर अरे असं का बोलतोयस तू आणि अप्पी चहा ठेवणार म्हणजे कसं आहे ना स्टाफची मदत नाही घ्यायची. मला समजलं नाही. समर बोलतो की जिला समजायचं ना तिला समजलं आहे काकू तू मध्ये बोलू नकोस. समर चुटकी वाजून अर्पिताला सांगतो की जा आणि पटकन चहा ठेव आणि सगळ्यांना मानाने आणून द्यायचं आहे. आणि समर असा बोलतो. अर्पिता खाणी मान घालून चहा ठेवायला जाते आणि इथेच आजचा एपिसोड संपतो. मित्रांनो मालिकेचे असेच नवनवीन आणि कडक अपडेट्स सगळ्यात आधी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि आपलं अजून सिरियल कट्टा हे चॅनलही आहे त्यावर तुम्हाला तुला जपणार आहे आणि विसरू नको तू मला ही मालिकाही बघायला भेटेल. त्यामुळे तेही चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. म्हणजे सगळ्यात आधी सिरियल आल्यावर ती तुमच्या होम पेजवर दिसेल. आणि सिरियल कट्टा ह्या चॅनलवर या चॅनलवरचेही काही सबस्क्राईब केल्याबद्दल त्यांचे मनापासून आभार. धन्यवाद.